श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे सोमवार, चंपाषष्ठी. या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते. या दिवशी भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे यांची उधळण केली जाते. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी घरोघरी आपल्या घराच्या परंपरेनुसार चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते. यामध्ये नैवेद्य म्हणून बाजरीच्या रोडगा, वांग्याचे भरीत असा नैवेद्य दाखवला जातो. तर बघा, कुठे कुठे आपल्या घराच्या परंपरेनुसार पुरणपोळी सुद्धा केली जाते. तर बघा, चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ती वस्तू कुठली आपल्याला खाऊ घालायची आहे हे आपण पाहणार आहोत. तर बघा, अशी कुठली वस्तू आपण कुत्र्याला खाऊ घातल्याने खंडोबा आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपले कुलदैवत खंडोबा यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहणार आहे. तर बघा, कुत्रा हा प्राणी तसेच घोडे हे खंडोबाचे आवडते प्राणी आहेत. यांना आवर्जून या दिवशी आपल्याला न चुकता एक गोष्ट खाऊ घालायची आहे. तर ती गोष्ट म्हणजेच बघा, आपल्याला कुत्र्याला बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत खाऊ घालायचे आहे. पण लक्षात ठेवा, हे खाऊ घालत असताना पहिल्यांदा आपल्याला कुत्र्याला भंडारा लावायचा आहे आणि मगच तो बाजरीचा रोडगा आणि वांग्याचे भरीत असा तो नैवेद्य आपण खाऊ घालायचे आहे. तर बघा, आपल्याला या दिवशी कुठल्याही प्रकारची त्याला इजा न होऊ देता हे सर्व करायचे आहे. तर बघा, हा नैवेद्य आपल्याला तळी भरल्यानंतर खाऊ घालायचा आहे. त्या अशाच प्रकारे जर तुम्ही कुत्र्याला नैवेद्य दिला तर नक्कीच खंडोबा यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल व आपल्या घरातील दारिद्र्यता निघून जाईल. आपले कुलदैवत खंडोबा यांचा आशीर्वाद आपल्यावर मिळणार आहे. त्याचबरोबर बघा, या चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला जर आपण ती वस्तू खाऊ घातली किंवा नैवेद्य अर्पण केला तर नक्कीच आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊन आपल्याला खंडोबांचा आशीर्वाद राहील. खंडोबा हे आपले कुलदैवत असते. महाराष्ट्रातील बहुतेक लोकांचे कुलदैवत हे खंडोबाच आहेत. तर आपल्याला आवर्जून या दिवशी कुत्र्याला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.